महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। परभणीचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल यांनी स्वीकारला पदभार। 2.5 वर्षानंतर हिंदू नगरसेवकाला महापौर होण्याची संधी देणार आमदार डॉक्टर राहुल पाटील। महापौरांसाठी 5 वर्षाच्या सत्ता समीकरणाची सूत्रे। राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या उच्च शिक्षित मुस्लिम तरुणाला महापौर होण्याची संधी। परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। आमदार डॉक्टर राहुल पाटील, देशावर प्रेम करणारा प्रत्येक समाजाचा नागरिक आमचा बांधव आहे। आमदार डॉक्टर राहुल पाटील मुस्लिम महापौर पदावरून शिवसेना उभाटा पक्षाच्या भाजपच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून फैरी सुरू असताना उभाटा शिवसेनेचे परभणीचे नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल व काँग्रेसचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज सोमवारी दिनांक 16 पदभार स्वीकारला। याप्रसंगी आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही। आम्ही मुस्लिम महापौर दिला म्हणून इतरांच्या पोटात दुखण्याचे कोणतेच कारण नाही। नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल यांच्या 2.5 वर्षानंतर पुढील 2.5 वर्ष महापौर पदाची संधी ही योग्य त्या हिंदू नगरसेवकाला दिली जाईल। शहरातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असे आमदार राहुल पाटील यांनी आज येथे स्पष्ट केले। राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या एका उच्च शिक्षित तरुणाला शिवसेनेने महापौर पदाची संधी दिली आहे। या देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाला आपले मानणाऱ्या प्रत्येक समाजाचा नागरिक हा आमचा बांधव आहे। परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे। शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील। आम्ही विरोधी पक्षात असल्याने विकास निधीबाबत सरकारकडून अनेकदा भेदभाव होत असला तरीही महापालिकेच्या विकास कामांना निधी कमी पडू नये यासाठी वेळप्रसंगी सरकारशी संघर्ष करावा लागला तरी आम्ही मागे हटणार नाही, असे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले। या प्रसंगी परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, सय्यद समी उर्फ माजूलाला आदींसह शिवसेना काँग्रेस पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते। शिवसेना उभाटा गटाच्या महापौर म्हणून आज विराजमान झालेले आहेत। उपमहापौर म्हणून काँग्रेस पार्टीचे आमचे महाविकास आघाडीचे महापौर आणि उपमहापौर आज ऐतिहासिकरित्याने परभणी महानगरपालिकेवर आमची सत्ता स्थापन झालेली आहे। गेल्या 8 दिवसापासून तुम्हाला माहिती प्रत्येक ठिकाणी बॅनर न्यूज संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये झालेली आहे। अनेक कारण असतील, त्यामध्ये बऱ्याच लोकांचं पोट दुखत होतं की मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला तुम्ही कसं काय महापौर केलं। अरे मुस्लिम समाजाचे लोक काही देशात राहत नाहीत का? काही मतदान करत नाहीत का? संविधानिक अधिकार त्यांना नाही का? आणि तुम्ही केलं तर ठीक आहे, आम्ही केलं तर वाईट का? म्हणून आमच्या इथे उच्च शिक्षित चेहरा एम.कॉम झालेला आहे, एम.टेक झालेला आहे सॉरी, आणि कित्येक वर्षापासून शिवसेनेचे जुळलेला हा व्यक्ती आहे। म्हणून सय्यद इक्बाल असेल किंवा आमचे गणेश देशमुख असतील, दोन्ही युवा चेहरा देण्याचं काम आम्ही या निमित्त या महानगरपालिकेत केलेलं आहे। म्हणून जरी कोणाचं पोट दुखत असलं तरी सर्व समाजाला न्याय देण्याचं काम शिवसेनेला वंदनीय बाळासाहेब ठाकरेच्या काळामध्ये सुद्धा मुस्लिम मिनिस्टर झालेले आहेत आपल्या इथे। साबेर शेख म्हणून क्रीडा मंत्री झालेले आहेत। आणि जे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत ते आमच्या बरोबर आहेत। जे राष्ट्रावर प्रेम करणारे मुस्लिम आहेत ते शिवसेने बरोबर आहेत। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समाजाला घेऊन जाण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभाटा गटातून करण्यात येणार। मागील काही काळामध्ये राज्यातील सत्ताधारी आहेत त्यांचा तुम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे। तुमच्या मतदारसंघातल्या कामांसाठी निधी दिला नाही, त्याचं उदाहरण जर बघितलं तर आपण नाट्यगृहाचं आहे। कशा पद्धतीने आता महापालिकेसाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रयत्न करणार आहात? अनेक अडचणी असतील, तुम्ही पाहिलं असेल की महापालिका आता डिफिसिट मध्ये आहे, जवळपास 4 कोटी रुपये मायनस मध्ये महानगरपालिका आहे। पण आम्ही तळागाळात काम करणारे लोक आहेत। ज्या काही मागच्या सरकारमध्ये काही चुका झाल्या असतील ते निश्चित सुधारल्या जातील। महानगरपालिकेचं इन्कम स्त्रोत आम्ही वाढवू, आणि जरी सरकार त्यांचं असलं तरी शेवटी जनता ही महाराष्ट्रातली आहे। आम्ही त्यांच्याकडे जाऊ। शेवटी आम्ही निवडून आल्यानंतर सांगितलं होतं की तुम्हाला विरोधी बाकावर बसण्याचा संदेश परभणीकरात जनतेने दिलेला आहे। तुम्ही निमूटपणे ऐका आणि विरोधी पक्षाचं व्यवस्थित कामकाज करा। पण ते सुद्धा न करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत कुठं ना कुठं आमच्यामध्ये फाटाफूट पडते का, कुठं कोण हाताला लागतंय का, अशा प्रकारचं त्यांची काय रणनीती होती। पण ते साफ त्याच्यामध्ये फेल झालेले आहेत। आता त्या गोष्टीत मला इतिहासात जायचं नाही। समोर आम्हाला सर्वांना घेऊन, विरोधी पक्षाला घेऊन सुद्धा महानगरपालिका अतिशय स्वच्छ, सुंदर
सुरक्षित आणि एक ज्याला देशामध्ये टॉपची महानगरपालिका करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. काम आहे ते कामं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. शहरातील कचऱ्याची समस्या आहे, स्ट्रीट लाईटची समस्या आहे. सगळ्यात अगोदर आम्ही कचऱ्यावर आमचं लक्ष त्याच्यावर आम्ही लक्ष घालणार आणि सगळे वाहन आम्ही clean करणार. ते बी आमची आता चालू झालेले काम महापालिकामध्ये येणे अगोदर आम्ही काम सुरू केलेले. सगळ्या ASI ला बोललो की जे आता येणारी शिवजयंती आहे त्यामध्ये आम्हाला सगळं सिटी क्लीन नीट अँड क्लीन पाहिजे. कुठल्या विकास कामांना प्राधान्य देणार आहे? सगळे जे मूलभूत जे महानगरपालिकेमधले जे आहे ना लहान पासून ते वृद्ध लोकांना जे मूलभूत सुविधा महानगरपालिकेपासून आहे ते सगळ्याला देण्याचा प्रयत्न करतो. राज्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न बिकट बनलेला आहे. परभणीचा ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य साचलेलं आहे. काय नेमकं आता महापौर म्हणून विराजमान झाले तुम्ही, प्रामुख्याने आम्ही कचऱ्याचा प्रश्न कधी जे सोडवणार? कॉन्ट्रॅक्टरला त्यांना बोललेलं त्यांच्या महापालिकावर त्यांचे जे पैसे पेंडिंग आहे ते आम्ही त्याला व्यवस्थित बोलून त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊन आम्ही काम स्टार्ट करणार आहोत. शिवसेनेनं मुस्लिम महापौर बसवला म्हणून राज्यभर विरोध होत आहे. आता सोडून द्या ना, ते विरोधाला आम्हाला काय उत्तर द्यायचं नाही. आमच्या कामातून आम्ही त्यांना उत्तर देऊ. शहरामध्ये अनेक स्लम आहेत ज्यामध्ये रस्ते नाली याची भयंकर परिस्थिती बिकट आहे. आम्हाला सगळ्यात जे काम रखडलेले मी अगोदरच म्हटलं जे काम रखडलेले ते काम आम्ही करणार. परभणीच्या धुळीसाठी काय म्हणले परभणीची धूळ ते मुख्य आहे ना ते मुद्दा. परभणी महापालिकेच्या आणि वाहतूक व्यवस्था त्यामुळे विस्कळीत झाली आहे. आपल्या यावर काय ठोस कोणी एक म्हटलं तर सांगता येते. कोणी एक विचार आम्ही परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर पगाराची दरवेळी आंदोलन आतापर्यंत जे झालं ते झालं. आमचं सर्वात मोठं लक्ष जे कर्मचारीचे पेमेंट आम्हाला कसं करता येईल त्याच्यावर अगोदर आलं. कारण कर्मचारी खुश असल्यावर सगळे काम होणार. चला ठीक आहे. महापालिकेमध्ये तुमची तिसरी ते चौथी टर्म आहे. आता महापौरपद मिळालेलं आहे. कशा पद्धतीनं परभणीच्या विकासासाठी आपण नक्कीच गेले 2 टर्म बघितल्यानंतर नगरसेवक या पदावर काम करताना ज्या गोष्टीचा अनुभव या ग्राउंड लेवलला ज्यावेळेस आले तर त्या गोष्टीची कुठेतरी पूर्तता आपल्या उपमहापौरपदी ज्यावेळेस मी आज चार्ज घेतला आहे तर त्यानिमित्ताने मी खरंच सांगतो नगरसेवक काय काम करतो काय काम करू शकतो हे उपमहापौरपद घेतल्यानंतरच मी आता तुम्हाला या विकास आराखड्याशी जोडून जातो. शहरातील कचरा समस्या तीव्र आहे. महापौरांनी जरी असं संधी असेल निवडणुकाच्या झाल्याच्या तरी अद्याप त्यात काही चेंज झालेलं दिसत नाही. रस्त्यावर ठिकठिकाणी कचरा जावा काही ठिकाणी तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा जावा. आता काय व्हिडिओ बनवणारे असतात त्याला कोणी काही विरोध करू शकत नाही. पण मी सांगतो की कचरा गाड्याचा जो प्रश्न जो आहे प्रलंबित तो महानगरपालिकेच्या मार्फतच आम्ही आता ज्यावेळेस आता पद घेतलं तर आम्ही तुम्हाला 100% 1 ते 2 दिवसामध्ये परभणी शहरातील जेवढा बी कचरा आहे त्याचं संकलन करू आणि त्याची कुठे आम्ही त्या डम्पिंग ग्राउंड त्याचं विल्हेवाट लावण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार. आणि प्रथमतः आम्ही ज्यावेळेस महापौर असेल किंवा उपमहापौर असेल तर 100% परभणीला स्वच्छता करण्याच्या प्रयत्नावर भर. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख, परभणी.